उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय। नाशिक विभागातील तब्बल 5 लाख नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत। नाशिक जिल्ह्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर असून 109 गावं आणि 238 वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। प्रशासनाकडून 226 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते। पावसाळा लांबल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीतीही व्यक्त केली जाते। किरण तारणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। किरण, मुंबईच्या जवळचा ठाण्यातला ग्रामीण भाग असेल किंवा तिथे नाशिक असेल, मराठवाडा असेल, सगळीकडेच पाण्याचं दुर्भिक्ष आहे। मात्र तिथली परिस्थिती, तुम्ही जिथे आता आहात तिथली परिस्थिती काय सांगाल त्याबद्दल? प्रसन्न सर, ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला जे उन्हाचा तडाखा दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होतं, त्यामुळे धरण साठ्यातला जो पाणी साठा आहे त्याच्यामध्ये देखील कमालीची घट होते। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर एक महत्वाची बाब म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते। आणि याच सगळ्या दरम्यान नाशिकमध्ये सर्वाधिक पाणी टंचाई जाणवते। साधारणपणे 118 गावांना 118 टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा नाशिकमध्ये केला जातोय। उत्तर महाराष्ट्रातले जवळपास 5 लाख जण जे आहेत ते या सगळ्या टँकरच्या पाण्यावर त्यांची भिस्त आहे। या सगळ्या खालोखाल विचार जर केला तर अहिल्यानगरमध्ये 93 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती आहे। येत्या काळात जर पावसाळा लांबणीवर गेला तर ही पाणी टंचाई जी आहे ती अधिक जाणवू शकते, अशा स्वरूपाचा एक अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून पाण्याचा जपून वापर करावा अशा स्वरूपाचं आवाहन देखील केलं जातंय। या सगळ्या दरम्यान जी आकडेवारी समोर येते ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील या सगळ्या काळामध्ये प्रशासनाकडनं जे आवाहन केलं जातं त्याचं पालन करावंच लागणार आहे। मात्र या सगळ्या अनुषंगाने पावसाची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे बळीराजा लवकरात लवकर कृपा दृष्टी दाखवेल अशा स्वरूपाची अपेक्षा बळीराजासह नागरिकांकडनं व्यक्त केली जाते। प्रसन्न सर।